नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 18 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेली स्कॉलरशिपच्या परीक्षेचा कट ऑफ किती असेल। तर इयत्ता 8वीचा कट ऑफ आज आपण पाहणार आहोत। यापूर्वीच आपण 5वीचाही कट ऑफ पाहिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आवडेल की आपल्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षीचा कट ऑफ अंदाजे कट ऑफ जो आहे तो 90%पेक्षा जास्त बरोबर येईलच, कारण दरवर्षी आपला तिथपर्यंत येतच असतो। थोडाफार एखाद्या दोन जिल्ह्यात इकडं तिकडं होईल, पण फारच नाही। तर याची मला पूर्णपणे विश्वास आहे याबद्दल। आणि आता जास्त वेळ आपण घालवत नाही, परंतु कट ऑफ काढताना आपण काही गोष्टी विचारत घेतल्यात तर विद्यार्थी संख्या, त्याच्यानंतर काठिण्य पातळी पेपरची आणि वेळ पुरलाय की नाही, तुम्हाला वेळ जो आहे तो सफिशियंट आहे की नाही, किंवा वेळ जो आहे तुम्हाला तो वेळ पेपरला देता आलाय की नाही। आता या अनुषंगाने जर बघितलं तर विद्यार्थी संख्या ॲव्हरेजमध्ये जे दरवर्षी असते त्याच प्रमाणात आहे। त्याच्यानंतर दुसरी आपण जर बघितली गोष्ट तर काठिण्य पातळी, मला नाही वाटत की 5वी सारखी काठिण्य पातळी तुमची होती। 5वीचा एक पेपर थोडासा टफ निघाला होता किंवा हार्ड होता, पण तसा तुमचा एवढा नव्हता। पहिला पेपर तर बऱ्यापैकी सोपा निघाला होता गणिताचा, त्यामुळे सर्वांना वेळ पुरला असेल असं मला वाटतंय। आणि दुसरा पेपर पण बऱ्यापैकी सो होताच, एवढा काय अवघड नव्हता। ठीक आहे, तर अशा अनुषंगाने जर विचार केला तर आणि वेळ तर सर्वांना सफिशियंट अवेलेबल झाला असं मला वाटतंय। तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय कट ऑफ असेल इयत्ता 8वीचा ते पाहूया। तर आता सुरुवात करूया, पहिला मुंबई जिल्ह्यापासून सुरुवात करूया आपण। मुंबईचे 3 विभाग आहेत, दक्षिण मुंबई, उत्तर आणि पश्चिम। तर यांचा एकत्रितच कट ऑफ आपण सांगूया। मनपा पण आली मुंबई, त्याच्यानंतर ग्रामीणचा येणार नाही कारण तो शहरी भागात येतो। तर साधारणपणे 46% 8वीचा कट ऑफ तुमचा येऊ शकतो, कुणाचा? मुंबईचा। त्यानंतर रायगड जिल्हा घेऊया। रायगडसाठी ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 54% येऊ शकतो 8वीचा कट ऑफ। त्यानंतर 56% शहरी भागाचा येईल। ठीक आहे, त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा पाहूया। ठाणे जिल्ह्यामध्ये 44, म्हणजे रायगडपेक्षा कमी येईल। त्याच्यानंतर इकडे जर बघितला तर तो साधारणपणे 60% येऊ शकेल। पुढे पालघरच्या बाबतीत जर बघितलं तर 42% ग्रामीण भागाचा येऊ शकेल आणि 57% शहरी भागाचा येऊ शकेल। त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बघितलं तर 65% पुणे जिल्ह्याचा ग्रामीणचा येऊ शकतो आणि शहरीचा येऊ शकतो 68% म्हणजे थोडा वाढू शकतो। अहमदनगर जिल्ह्याचा पाहूया, 66% साधारणपणे ग्रामीण भागाचा येऊ शकेल आणि 63% शहरी भागाचा येऊ शकेल अहमदनगरचा। सोलापूरच्या बाबतीत जर पाहिलं तर 64% येऊ शकतो ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला येऊ शकतो 68%। ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया। नाशिकचा जर आपण पाहायला विचार केला तर 56% हा नाशिकचा 56% ग्रामीण भागाचा येऊ शकेल आणि शहरी भागाचा येऊ शकेल तुमचा 60%। आता पुढे जाऊया। पुढे जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे धुळेच्या बाबतीत आपण म्हणूया 62% ग्रामीण भाग आणि तुमचा शहरी भागातला येऊ शकतो 58%। जळगावच्या बाबतीत 48% ग्रामीण भागातला कट ऑफ येऊ शकतो आणि शहरी भागाचा येऊ शकतो 54%। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबारच्या बाबतीत 48% परत नंदुरबारचं जर बघितलं तर 48 नाही तर हा 50% जातो। नंदुरबार जो आहे तो 50% आणि इकडे 48% जाईल शहरी भागात। त्यानंतर कोल्हापूरचा कट ऑफ थोडासा हाय असू शकतो, 72% जाईल ग्रामीण भागातला आणि 70% जाऊ शकतो शहरी भागातला, थोडासा हाय बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा येतो इथं। साताऱ्याचा पण तसाच थोडा हाय येईल। साताऱ्याचा 67% हा साधारणपणे हा ग्रामीण भागातला येऊ शकेल आणि 73% शहरी भागातला येऊ शकेल। त्यानंतर सांगलीच्या बाबतीत बघितलं तर 66% हा येऊ शकतो ग्रामीण भागातला आणि 69% शहरी भागातला येऊ शकेल। ठीक आहे, तर हे तिन्ही जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर हे थोडेसे हाय आहेत, नगर पण आहेत, त्याच्यानंतर आपला पुणे पण आहे। हे अजून काही जिल्हे आहेत की त्यांचं थोडंसं मेरिट पुढे असतं, म्हणजे जास्त असतं। त्याच्यानंतर सांगली झाल्यानंतर रत्नागिरीकडे जाऊया। रत्नागिरी 63% येऊ शकतं ग्रामीणचं आणि शहरीचं येऊ शकतं 65%। ठीक आहे,
65पर्यंत जाईल. सिंधुदुर्गचं जर बघितलं तर 58% येऊ शकतं सिंधुदुर्ग ग्रामीण, आणि शहरीचं जर बघितलं तर 63% येऊ शकतं. पुढचा जिल्हा जो आहे तो आहे संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद. तर त्याचं ग्रामीणचं येऊ शकतं 60 आणि शहरीचं येऊ शकतं 64%. पुढचं आहे जालना. जालन्याचं येऊ शकतं 59% ग्रामीण आणि शहरीचं येऊ शकतं 54%. मग पुढचा जर बघितला तर बीडचा येऊ शकतो 54% ग्रामीण आणि शहरी येऊ शकतो 66. त्याच्यानंतर परभणीचा घेऊया. परभणीचा आहे 54. परभणी जो आहे तो परभणीचा 54 नाही 44 आहे. परभणीचा 44 आणि 58 किती आहे 44 आणि 58 शहरी भागासाठी. हिंगोलीचा जर बघितला तर ग्रामीण 52 आणि शहरी जर बघितला तर शहरी 55पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जर बघितलं अमरावतीचा जर पाहिला तर 45% येऊ शकतो. इतक्या खाली पण येऊ शकतो अमरावतीचा ग्रामीणचा, आणि शहरीचा येऊ शकतो 58पर्यंत. पुढचा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्याचं कट ऑफ थोडासा हाय असू शकतो 68% ग्रामीणचा आणि शहरीचा 60पर्यंत. नेक्स्ट अकोलाचा येऊ शकतो कमी येतो आहे 45% येईल, आणि जो आहे शहरीचा तो आहे 57% वाशिम जिल्ह्याचा पाहूया 47% ग्रामीण आणि 61% शहरी येऊ शकेल. यवतमाळचा जर बघितला तर यवतमाळ 49% येऊ शकतो ग्रामीण आणि शहरी येऊ शकतो 45-40% नागपूरचा येऊ शकतो 46% आणि शहरीचा येऊ शकतो 51%. पुढे भंडाराचा येऊ शकतो 53% आणि शहरीचा येऊ शकतो 43%. ग्रामीणचा 53 आणि शहरीचा 43. गोंदिया जिल्ह्याचा येऊ शकतो 54 तुमचा ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी साधारणपणे 48%. पुढचा जिल्हा आहे आपला तो वर्धा जिल्ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 53% येऊ शकतं ग्रामीण भागातील आणि 45% येऊ शकतं शहरी भागातलं. त्यानंतर चंद्रपूरचं जर बघितलं तर 42% ग्रामीण भाग आणि 48% शहरी भाग. त्याच्यानंतर गडचिरोलीसाठी येऊ शकतं 40% ग्रामीण भाग. गडचिरोलीचं कमी लागेल याचं साधारणपणे 40 आणि शहरीचं पण कमीच लागेल 42%पर्यंत. लातूरचं जर बघितलं कट ऑफ तर 57% हा तुमचा ग्रामीण भागासाठी येऊ शकेल आणि 66% हा तुमचा शहरी भागासाठी येऊ शकेल. नंतर धाराशिव, पूर्वीचं जे उस्मानाबाद होतं ते धाराशिव, तर त्याचा जिल्ह्याचा येईन 60% आणि इकडे येईन 67, ग्रामीणचा 60 आणि शहरीचा 67. शेवटचं आहे नांदेडच्या बाबतीत जर बघितलं तर 55% नांदेडचा ग्रामीणचा येऊ शकेल आणि 63% हा तुमचा शहरीचा येऊ शकेल. अजून एक मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की काही जिल्ह्यांमध्ये जे सेट अवेलेबल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एफ सेट, जी सेट, एच सेट, मागासवर्गीय म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, मागासवर्ग जे प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी किंवा इतर सेट जे आहेत जी असेल एच असेल त्यांच्यासाठी हे मेरिट त्या जिल्ह्यानुसार थोडं कमी येईल. पण प्रत्येक जिल्ह्याला ते सेट अवेलेबल नाही आहेत. कोणत्या जिल्ह्यांसाठी अवेलेबल आहे ते पण सांगतो. ते जिल्ह्यांचे नावं आहेत अमरावती, नंतर आहे बुलढाणा, नंतर अकोला, वाशिम, यवतमाळ, नंतर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि पुढचा जिल्हा आहे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. बरेचसे विदर्भातले जिल्हे आहेत, काही मराठवाड्यातले आहेत. तर ह्या जिल्ह्यांचा समावेश त्या सेटमध्ये आहे, बाकीचे जिल्हे त्यामध्ये समाविष्ट नाहीत. ठीक आहे. तर त्यांचं थोडंसं त्या प्रवर्गानुसार मेरिट कमी येऊ शकेल. आता दुसरी राहिली गोष्ट काय तर राज्यस्तरीय कट ऑफ किती येईल तर राज्यस्तरीय कट ऑफ निश्चितपणे थोडासा मागच्या वेळेसपेक्षा 1-2% कमी येईल. म्हणजे साधारणपणे माझ्या अंदाजानुसार तो ग्रामीण भागासाठी 86% कमी म्हटलो मी, जास्त येईल त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, कमी नाही म्हणता येतं. 86% म्हणजे मागच्या 84च्या आसपास लागला होता, पण यावेळेस 86% जाऊ शकेल. त्यानंतर शहरीचा येऊ शकतो 88%, म्हणजे ग्रामीणसाठी 86% आणि शहरीसाठी 88% तो जाऊ शकतो. ठीक आहे. तर असा हा कट ऑफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कट ऑफ काढताना काही गोष्टी आपण विचारात घेतलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आपण कट ऑफ तयार केलेला आहे. जर तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. परंतु फक्त
माझं सिलेक्शन होईल का, एवढे मला मार्क्स आहेत, अशा काही कमेंट्स करू नका. कारण तुम्हाला सगळं कट ऑफ सांगितलं आहे, तुम्हाला तुमचं चित्र स्पष्ट आहे. पण एखादी वेगळी समस्या असेल, काही वेगळा प्रश्न असेल तर त्याने जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवावं, मी त्याला उत्तर नक्की देईन. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा. आणि जर जे विद्यार्थी किंवा पालक ह्या आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओची येतील. आणि दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.